कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा फोटो घे आणि वसूच्या उशाशी ठेव। वसूला बघायचं तेव्हा ती बघेल। उद्यापर्यंत तिचा होकार येणं गरजेचं आहे। सुजेला मला एवढंच कळतं की हे लग्न होणं वसूसाठी खूप योग्य आहे। बाकी भविष्याचा विचार देवीवर सोड। तिने सोडलं ना सगळं, मग ती सगळं बघून घेईल काय ते। नाही, मी नाही, तू जाऊन बोल त्याच्याशी। तू उगाच चिडेल वगैरे। वहिनी पाणी वगैरे कशाला घेऊन आलीस? मी आलो असतो ना। भाऊजी, इतके वर्ष तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी विरोध केला आणि आता तुमचं लग्न ठरतंय। सगळ्या गोष्टी भरभर होत आहेत नाही? माणसांच्या अटी सुद्धा भरभर बदलतायत। इट्स ओके वहिनी, मी ठीक आहे। पण तू प्लीज खाली जाताना हा फोटो घेऊन जा। या फोटोचा खूप वाईट परिणाम झाला या दोघींवर। घाबरल्यात या दोघी। कोणी काय सांगितलं माहित नाही, पण सावत्र आईची इमेज त्यांच्या डोक्यात बसली। नवीन आई आल्यावर त्यांना त्रास देईल, बाबांना आपल्यापासून लांब करेल, असं काहीतरी म्हणत होते। त्यांच्या आयुष्यात आई म्हणून एक नवीन व्यक्ती येणार आहे, हे पचवायलाच वेळ लागणार आहे। हा बदल चांगल्यासाठीच आहे भाऊजी। मला कल्पना आहे वहिनी, मला माहिती आहे या घरात कोणी माझं वाईट चिंतणार नाही, आणि तू तर नाहीच नाही। पण त्यामुळे माझ्या मुलींना दुखावणं मला मंजूर नाही। त्यांच्या आयुष्यात ही एक वाईट घटना म्हणून लक्षात राहील असं मला काही करायचं नाही। माझ्या मुली माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत। भाऊजी, अहो लहान आहेत त्या। आज भांडतात तर उद्या विसरतात, आणि तुम्हाला वाटतंय तसा त्यांच्या मनावर आघात अजिबात होणार नाहीये। आणि वसुंधरा लग्न करून आपल्याच घरात येणार आहे, त्यामुळे हळूहळू करून त्यांच्या मनातनं सावत्राईची भीती निघून जाईल। भाऊजी, प्रेमाने जग जिंकता येतं, आणि आपल्या चिनू मनूचं मन जिंकणं त्यापुढे अवघड आहे का? होईल सगळं नीट, तुम्ही काळजी नका करू। आराम करा, येते मी। काय झालं, तू बोललीस त्याच्याशी? नाही, आकाश भाऊजी खूप अपसेट आहेत, आणि त्यांना मी जर आत्ता सांगितलं की आईने अशी विचित्र अट ठेवली आहे, तर त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि कदाचित ते लग्नालाही नकार देतील। मी काय म्हणते, आपण उद्याच बाबांना भेटू आणि त्यांना सांगू की आईने अशी चुकीची अट ठेवली आहे। आकाश भाऊजींना या सगळ्यात इन्व्हॉल्व न केलेलंच बरं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।